काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे। यापैकी एक म्हणजे पाकिस्तानचा पाणी पुरवठा बंद होणार आहे, जो सिंधू नदी आणि विख्या उपनद्या भारतातून पाकिस्तानात जातात त्याच। भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती लष्करी जनरल अय्यूब खान यांच्यात सप्टेंबर 1960 मध्ये सिंधू जल करार झाला होता। आता त्याच कराराला भारत सरकारने स्थगिती दिली आहे। यामुळे सिंधू नदी ही पाकिस्तानासाठी अत्यंत महत्त्वाची नदी मानली जाते, कारण पाकिस्तानातील 80% शेती म्हणजे 16 मिलियन हेक्टर ही सिंधू नदी प्रणालीवरच अवलंबून आहे। या पाण्यापैकी 93% पाणी सिंचनासाठी वापरले जाते। याशिवाय शेती अशक्यच आहे। या नदीमुळे 237 मिलियनहून अधिक लोकांचे पालनपोषण होत असून यात पाकिस्तानातील सिंधू खोऱ्यांमधील 61% लोकसंख्येचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि मुलतान ही महत्त्वाची शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहेत। सिंधू जल करार स्थगिती झाल्याने पाकिस्तानात अन्न धान्य उत्पादनात घट होऊ शकते, त्यामुळे लाखो लोकांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। यामुळे या नद्याचे पाणी भारताने नियंत्रित केल्यास पाकिस्तानातील जनता पाण्याच्या थेंबाथेंबासाठी तरसेल।